श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा. 3.5 मुहूर्तापैकी दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे पूर्ण मुहूर्त आणि दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त. या दिवशी ईश्वराच्या शक्तीमुळं सत्व गुणांना चालना मिळते आणि त्यामुळं शुभ कर्मांना, चांगल्या कामांना जर सुरुवात केली त्यामध्ये यश मिळतं. विक्रम नाम संवत्सराची सुरुवात याच दिवसापासून होते. तसंच व्यापारी जे असतात ते नववर्षाची सुरुवात हिशोब लिहायला याच दिवसापासून सुरुवात करतात. दिवाळी लक्ष्मीपूजनामध्ये आपण हिशोबाची वही पूजेमध्ये ठेवतो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी या वहीमध्ये हिशोब लिहायला सुरुवात करावी. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते. दिवाळीतील एक अत्यंत महत्त्वाची शुभ अशी तिथी. या दिवशी नेमकं काय करावं, कुठल्या साधना कराव्यात, तसंच लक्ष्मी प्राप्तीसाठी वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. ते उपाय कोणते, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः नक्की लिहा. प्रथम बघूया या वर्षीचा दिवाळी पाडव्याचा वही पूजनाचा मुहूर्त काय आहे. दिवाळी पाडवा आला आहे 14 नोव्हेंबर 2023 रोजी. या दिवशी व्यापाऱ्यांचा वही पूजनाचा मुहूर्त आहे सकाळी 11 वाजेपासून दुपारी 1:45 तसंच दुपारी 3:11 दुपारी 4:35 या दोन्ही वेळेमध्ये आपण वही पूजन अवश्य करावं, हिशेब लिहायला सुरुवात करावी. तसंच आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी लक्ष्मीपूजनामध्ये नवीन वही, हिशोबाची वही मांडली असेल, या वहीवर देखील दिवाळी पाडव्याच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर हिशेब लिहायला सुरुवात करावी. वही पूजन कसं करायचं, देवघरासमोर बसायचं, पाटावरती लाल वस्त्र अंथरावं, त्यावरती नवीन हिशोबाची वही ठेवावी, हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून वहीचं पूजन करायचं. ओम श्री सरस्वते नमः या मंत्राचा मनातल्या मनात जाप करायचा आणि या शुभ मुहूर्तावर हिशेब लिहायला सुरुवात करायची. बळीराजा अत्यंत पराक्रमी होता, दानशूर होता. इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले आणि इंद्रपद जर हरण झालं तर काय करायचं असा प्रश्न देवांना पडला. यावर भगवान विष्णूंनी युक्ती केली. त्यांनी वामनाचा अवतार धारण केला, बळीराजाच्या दरबारात गेले. बळीराजाकडे फक्त 3 पावलांचं दान मागितलं, जमिनीचं दान मागितलं. उदार मनाच्या बळीराजानं ते दान ताबडतोब दिलं. परंतु वामनाच्या म्हणजेच भगवान विष्णूंच्या 2 पावलातच सारं विश्व व्यापून गेलं. 3रं पाऊल ठेवायचं कुठं. शेवटी बळीराजानं आपलं मस्तक पुढं केलं. वामनानं बलीच्या डोक्यावर पाय ठेवला. भगवान विष्णूंनी त्याला पाताळाचं राज्य दिलं, त्याचा उद्धार केला. देवांची काळजी दूर झाली. बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू स्वतः त्याचे द्वारपाल झाले. तो दिवस बलिप्रतिपदा म्हणून या दिवशी बळीराजाचं पूजन केलं जातं. बळीराजा आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांना नैवेद्य दाखवून पुढील मंत्रानं त्यांची प्रार्थना केली जाते. बलिराज नमस्तुभ्यं विरोचन सुतप्रभो भविष्येंद्रासुरारते पूजेयम प्रतिगृह्यताम. हे विरोचनपुत्र, सामर्थ्यवान, दानशूर बळीराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र आणि राक्षसांचा शत्रू आहेस, तरी देखील मी जी पूजा करत आहे ती ग्रहण कर. बलिप्रतिपदा नावाप्रमाणेच या दिवशी बलिराजाचं पूजन हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. बळीराजा कोण होता? भक्त प्रल्हादाचा नातू होता. हा राक्षस योनीमध्ये जन्माला येऊनसुद्धा विष्णुभक्त होता. राक्षस योनीत जन्माला येऊनसुद्धा आपल्या विष्णुभक्तीनं देवत्वाला पोहोचलेल्या बळीराजाची आठवण म्हणून या दिवशी बळीपूजन अवश्य करावं. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीनं आपल्या पतीला ओवाळायचं असतं. पुरुष हे भगवान शिवाचं प्रतीक मानलं जातं. स्त्री हे दुर्गा देवीचं प्रतीक मानलं जातं. अभ्यंगस्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात आणि त्यामुळं पुरुषामधील शिवतत्व आणि स्त्रियांमधील देवी तत्व या दिवशी कार्यान्वित झालेलं असतं, जागृत झालेलं असतं. अशा पद्धतीनं पत्नीनं आपल्या पतीला ओवाळल्यामुळं दोघांचीही आध्यात्मिक प्रगती होते, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते, पती पत्नीतील प्रेम वृद्धिंगत होते. तसंच दिवाळी पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूंचं विष्णुतत्वही जागृत झालेलं असतं. या शुभ मुहूर्तावर हा विधी केल्यामुळं आपोआपच मग आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट होते. कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. या दिवसाला गोवर्धन प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं, कारण या दिवशी गोवर्धन पर्वताची देखील या दिवशी पूजा केली जाते. आता आपण बघूया या दिवशी कोणते स्तोत्र पठण करावे, कुठल्या साधना कराव्यात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मगाशी सांगितल्याप्रमाणे विष्णू तत्व जागृत झालेले असतं, त्यामुळं भगवान विष्णूंच्या सेवेला हा दिवस समर्पित असावा.
या दिवशी आपल्याला शक्य होईल ती सेवा करावी. त्यामध्ये प्रामुख्याने सत्यनारायणाची पूजा जर आपल्याला करता आली अवश्य करावी. घरच्या घरी सत्यनारायण पूजा करा. आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ लावून त्याच्यासोबत संपूर्ण पूजा करा. कथेचा देखील व्हिडिओ आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण या दिवशी अवश्य करावं. त्याचप्रमाणे रामरक्षा स्तोत्र म्हणा. गीतेचा 15वा अध्याय पठण करावा. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात यापैकी कुठल्याही मंत्राचं यथाशक्ती शक्य होईल तितकं पठण श्रवण अवश्य करावं. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आर्थिक समस्या असतील, कुणाचे पैसे कुणाकडे अडकले असतील, कुठे फसवणूक झाली असेल, कष्ट करून मेहनत करूनही पैशाची बचत होत नसेल, कुणाची घराची वास्तूची समस्या असेल, नवीन घर व्हावं असं कुणाला वाटत असेल. वास्तू देखील एक लक्ष्मीच असते. सर्व प्रकारच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अडलेले काम सिद्ध होण्यासाठी दिवाळी पाडव्यापासून आपण या मंत्रसाधना कराव्यात, हे उपाय करावेत. पहिला जो उपाय आहे कुबेर पोटली. ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पोटली आपल्या घरामध्ये स्थापित किंवा सिद्ध करायला वेळ मिळाला नसेल, करता आली नसेल, साहित्य उपलब्ध झालं नसेल, त्यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरामध्ये कुबेर पोटली स्थापित करावी, सिद्ध करावी. आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघून कुबेर पोटली आपल्या घरामध्ये स्थापित करा. नक्कीच आपले सर्व आर्थिक जे प्रश्न आहेत 1 वर्षाच्या आत आपल्या सर्व आर्थिक प्रश्नांचं निवारण होईल. दुसरी साधना किंवा उपाय आपल्याला असा करायचा आहे की भगवान कुबेरांचा मंत्र ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचा आपल्याला दिवाळी पाडवा ते कार्तिक पौर्णिमा 5000 जप करायचा आहे. बलिप्रतिपदेपासून म्हणजेच दिवाळी पाडव्याला या मंत्राच्या पठणाला सुरुवात करायची आणि त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच या महिन्यातील कार्तिक पौर्णिमा जी आहे तोपर्यंत साधारण 5000 जप पूर्ण करायचा. दिवसभरात कधीही आपण हा जप करू शकता, कितीही वेळा करा, फक्त आपल्याला 5000 संख्या पूर्ण करायची आहे. संकल्प करून दिवाळी पाडव्याच्या दिवशी या मंत्राला सुरुवात करायची, या सेवेला सुरुवात करायची. आपल्या घरात जर कुबेर यंत्र असेल, कुबेर यंत्र पूजेत मांडायचं. कुबेर यंत्राची प्रथम हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आणि या मंत्रसाधनेला सुरुवात करायची. कुठल्याही माळेवर आपण ही मंत्रसाधना करावी. हा मंत्र जर म्हणायला अवघड वाटत असेल, श्रवण केला तरी चालेल. आपल्या चॅनलवरती कुबेर मंत्र असा व्हिडिओ आहे, आपण व्हिडिओ लावून द्या, सोबत पठण करावं. 5000 जप पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपलं जे कुबेर यंत्र असतं ते या मंत्रामुळं सिद्ध होऊन जातं. कुबेर यंत्र नसेल, कुबेर भगवान यांची मूर्ती असेल, मूर्ती ठेवली तरी चालेल. मूर्ती पण नसेल तर एक साधी सुपारी ठेवायची आणि अशा पद्धतीनं हा मंत्र पूर्ण करायचा. सुपारी जरी नाही ठेवली, आपण देवघराच्या समोर बसायचं, देवासमोर बसून कुबेर भगवान यांचं फक्त स्मरण करायचं आणि दिवाळी पाडव्यापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या मंत्राचा 5000 संख्या म्हणजे 5000 जप पूर्ण करायचा. 108 मणी असतात एका माळेमध्ये. साधारण आपल्याला 49 किंवा 50 माळी जप या मंत्राचा करायचा आहे. आपण त्या पद्धतीनं नियोजन करायचं. दिवसभरात कधी पण आपण या मंत्राचं पठण करू शकता. हा मंत्र अतिशय सिद्ध आहे आणि हा उपाय देखील सिद्ध असा उपाय आहे. मी स्वतः हा उपाय केलेला आहे. मला त्याचे खूप पॉझिटिव्ह अनुभव आलेले आहेत म्हणून मी आपल्याला सांगत आहे. तिसरा एक महत्त्वाचा आणि साधा सोपा उपाय आहे. दिवाळी पाडव्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शनिवारी कुत्र्याला पोळी खाऊ घालावी, कुत्र्याला घास द्यावा. असं केल्यानं आपला पितृदोष नाहीसा होतो आणि पितृदोष नाहीसा झाल्यानंतर आपोआपच आपल्या घरामध्ये आवक वाढते, लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मद्यपान तसंच मांसाहार टाळावा. घरात किंवा घराबाहेर देखील या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नका. ही अत्यंत शुभ अशी तिथी आहे ज्या दिवशी विष्णू तत्व जागृत झालेलं असतं. भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये हा दिवस घालवावा. तसंच नवीन एखादा संकल्प आपल्या मनात असेल, नवीन संकल्प, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, एखादं दुकान असेल, वाहन खरेदी करायची असेल, आध्यात्मिक सेवा सुरू करायची असेल, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नक्की सुरू करावी. प्रत्येक शुभ कामात यश देणारी अशी ही तिथी आहे, असा हा मुहूर्त आहे. तर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला जी साधना शक्य होईल ती साधना, तो उपाय आपण अवश्य करावा. नक्कीच आपल्या सर्व समस्यांचं निवारण होईल. दिवाळी पाडव्याच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत, माता लक्ष्मीच्या भक्तांपर्यंत पोहोचवावी. आपल्या काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये
ओम श्री विष्णवे नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री विष्णवे नमः.